नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कसे आहात सगळेजण? तुम्ही मजेत आहात ना? मंडळी, सध्या मार्केटमध्ये नजर टाकली तर आपल्याला दोन वस्तू भरभरून दिसतात. एक म्हणजे कच्चा आंबा, कैरी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शेवग्याच्या शेंगा. या शेवग्याच्या शेंगांमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. तसेच फायबर्स आणखीन अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने मधुमेह, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, वजन कमी होतं. या सीझनमध्ये या सुपरफूडचा वापर आहारामध्ये नियमित करत जावा. आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या शेंगा जेवणामध्ये वापरा. आपण आता शेवग्याच्या शेंगांच्या सुपाचं साहित्य बघूया का? चल. इथं मी जवळजवळ 150 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 3 मोठ्या शेंगा आलेल्या आहेत आणि थोड्याशा जाडसर बघायच्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगला गर असला पाहिजे. सेंदो मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला घेतलेला आहे, जिरे पावडर घेतलेली आहे, थोडीशी मिरपूड घेतलेली आहे. इथं शेवग्याच्या पानांची पावडर म्हणजे मोरिंगा पावडर मी घेतलेली आहे. ह्या मोरिंगा पावडरमध्ये ए व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे दोन्ही मिक्स झाल्यामुळं आपलं सूप अतिशय पौष्टिक होणार आहे. 1 चमचा आवळ्याचा रस घेतलेला आहे, 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक थोडासा आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घेतलेला आहे. 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. शेवग्याच्या शेंगा मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याचे बारीक तुकडे करून घेऊया. शेवग्याच्या शेंगांचे आपण जे तुकडे करून घेतले तर त्याची सालं अशी हाताने काढून घ्यायची आहेत. तुम्ही साल काढणं जे असतं ना, त्याने चिरायच्या आधी जरी सालं काढून घेतली तरी चालतील. मी इथं सगळी सालं काढून घेते आहे. हे बघा, आपली ना जवळजवळ सगळ्या शेंगांची सालं काढून झालेली आहेत. हाताने पटकन निघतात ते. शेंगा मी कुकरमध्ये घालून घेते आहे. कांदा आणि बारीक केलेले आल्याचे तुकडे घालते आहे. टोमॅटो घालते आहे. थोडंसं मीठ घालून घेते आहे. 4 वाट्या पाणी घालून घेते आहे. सगळं ढवळून घेते आहे. कुकर मी गॅसवर ठेवणार आहे आणि त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करून घेते आहे आणि कुकरचं झाकण पडेपर्यंत आपण वाट बघूया. कुकरचं झाकण पडलेलं आहे. आपण आता हे मिश्रण गार करून घेऊया. आपलं मिश्रण गार झालेलं आहे, ते मी गाळून घेते आहे. मी सगळ्या शेंगांचा हा जो शिजलेला गर आहे ना, तो काढून घेते आहे. मिश्रण गाळल्यानंतर आपला हा व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे. हे शेंगांचा सगळा जो मी गर काढून घेतला आहे ना, तो आहे. ही सगळी गर काढून घेतलेली सालं आहेत. हे गाळून घेतल्यानंतर जे कांदा टोमॅटोचं मिश्रण होतं
ते मी मिक्सरमध्ये घातली. शेंगांचा गर घालते. शेंगातले हे जे दाणे आहेत ना ते मी जरा थोडेसे वर ठेवणार आहे सुपामध्ये घालायला. ह्या ज्या बिया आहेत ना त्या मी सूप केल्यानंतर वरून घालणार आहे, म्हणजे हे खाताना छान क्रंच येते. शेंगा शिजवताना आपण थोडं मीठ घातलं तर आत्ता थोडंसं घालते आहे, लागलं तर आपण परत घालू. थोडा चाट मसाला, जिरेपूड, थोडीशी मिरीपूड. इथं मी 2 चमचे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर केली आहे. ही पण खूप पौष्टिक असते, आरोग्यवर्धक असते. 1 चमचा आवळ्याचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे. शेंगा थोड्याशा उग्र असतात त्यामुळे मी ह्याच्यात लसूण घातलेलं नाही आहे. तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर लसूण घालू शकता. तसेच आवळ्याचा रस आणि लिंबाचा रस घातल्यामुळं त्या उग्रपणाची तीव्रता थोडी कमी होते. या स्टॉकमधलं थोडं पाणी मी मिक्सरमध्ये घालून घेते आहे. हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून एकजीव करून घेते आहे. ही सालं जी आहे ना ती पण मी थोडीशी मिक्सरमधून काढून घेते आहे. हे सगळं मी मिक्सरमधून दळून घेते आहे. हे आपलं वाटलेलं मिश्रण आहे. हे आता मी गाळून घेते. त्यातलं सगळं सत्व आपल्याला मिळालेलं आहे. आता फक्त हा चौथा उरला आहे. मोरिंगा पावडर घातल्यामुळं आपला सूप त्याला रंग वेगळा आलेला आहे, थोडासा हिरवा आलेला आहे. मिक्सर धुवून त्यातलं पाणी मी घातलेलं आहे. गॅस चालू केला आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता सूप आपण उकळून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगांच्या सुपाला उकळी फुटलेली आहे. रंग मोरिंगामुळे छान आलेला आहे हिरवा. सूप तुम्हाला किती पातळ हवं आहे, किती दाट हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचे. मी सगळा स्टॉक ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. सूप मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. ते मी थोडंसं पातळच केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट, मध्यम, दाट कसे फुटू शकता. थोडीशी मिरपूड घातली, चाट मसाला घातला आहे. हे जे शेंगातले दाणे होते ना ते घातले. ह्याचा क्रंच खूप छान येतो. तुम्ही ह्याच्यावर क्रीम पण घालू शकता. अशा रीतीनं आपलं पौष्टिक, आरोग्यवर्धक, आणखीन शरीराची ऊर्जा वाढवणारं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. परत नवीन रेसिपी घेऊन भेटत आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.